नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र कानोडजे तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मुंबई टू अलिबाग या टूरमध्ये. तर आम्ही गेलो होतो मुंबईला आणि मुंबईला गेल्यानंतर आमचा प्लॅन झाला अलिबागला जाण्यासाठी. फर्स्ट आम्ही गेलो गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर तिथं खूप सारे अशी मौजमस्ती केली. त्याच्यानंतर साईडला ताज हॉटेल, खूप सारं अप्रतिम असं दृश्य. त्याच्यानंतर ताज हॉटेलच्या बाजूलाच एक रात्री 7 वाजता गेट ऑफ इंडियाच्या बाजूलाच एक क्रूज येते रात्री 7ला. त्या क्रूजमध्ये आम्ही बसलो. म्हणजे क्रूजची 7 वाजता वाट पाहून त्याच्यानं आम्ही बसलो. बसल्यानंतर आम्ही सर्वजण त्या क्रूजमध्ये खाली गेल्यानंतर असं अप्रतिम असं दृश्य होतं. त्या दृश्यामध्ये आपण बघू शकता की आम्ही सर्व असे बॅगा वगैरे घेऊन सर्वजण खाली उतरल्यानंतर त्या बोटमध्ये सीट वगैरे सर्व आमचं राखीवच होतं. म्हणजे आम्ही तिकीट बुक केलेले होते, त्यामुळे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बसलो. आणि बसल्यानंतर जसं जसं आम्ही समुद्राच्या म्हणजे जहाज जसं जसं समुद्रामध्ये आतात गेला तर तसं तसं अप्रतिम असं दृश्य होत म्हणजे आम्हाला दिसत होतं. म्हणजे तुम्ही तर या व्हिडिओमध्ये बघू शकता. ते गेट ऑफ इंडिया बघा किती सुंदर या ठिकाणी दिसतंय. म्हणजे त्यावरती असे अप्रतिम असे रंगीबिरंगी लाईटचा फोकस आणि साईडला ताज हॉटेल, अप्रतिम असं दृश्य होतं. आणि मित्रांना फर्स्ट टाईम क्रूजमध्ये आपण अलिबागला त्यामुळे खूप अशी मौज मस्ती, आनंद खूप येत होता. कारण सर्वजण एकमेकांच्या सोबत फुल एन्जॉयमध्ये कॉमेडी वगैरे सर्व करत होती. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ते जे बॅक साईडला दिसते ते समुद्रामधून दिसणारं अलिबागला जाण्याची जी आमची उत्सुकता होती ती आता वाढू लागली हळूहळू. कारण जसं जसं समुद्रामध्ये क्रूज समोर जात तसं मुंबई मागे पडत होती आणि ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया थोडं थोडं मागे गेल्यामुळं एकदम असं अप्रतिम असं दृश्य दिसत. कारण नाईटला समुद्रामध्ये खूप सारं असं बघण्यासारखं असते, कारण नाईटला लाईट वगैरे असतात. त्याच्यानंतर तुम्ही जे साईडला बघता तर क्रूजच्या बाजूला जे आमची क्रूज चालते त्यामुळे पाणी जे ते मागे फेकताना खूप असा आनंद, माशा वगैरे पण उड्या मारत होते. त्याच्यानंतर मित्र जे आहेत आमचे सर्वजण, तर मित्र जण असे गप्पा गोष्टी करण्यात पुढे बिझी झालेली होती. त्याच्यानंतर मी तर जहाजाच्या बाजूलाच बघत होतो कारण समुद्रातलं. पण त्याच्यानंतर अलिबागला जाण्यासाठी समोर एक पॉईंट होता, त्या पॉईंटवर गाडीत बसले त्यानंतर गेलो. त्याच्यानंतर ती अलिबागला गेल्यानंतर मी फर्स्ट म्हणजे ती मोटरसायकलची बाईक असते ती आपली, तर त्या बाईकनं मी एक सवारी मारली. त्यानंतर समुद्रामध्ये खूप सारी मौजमस्ती केली, उड्या मारणं पाण्यात. त्याच्यानंतर पाण्यामध्ये पोहणं, उड्या मारल्यानंतर पाण्यामध्ये पोहणं खूप अशी एन्जॉयमेंट होऊ लागली. कारण थंडगार पाणी, ऊन तापत होतं, दमट असं वातावरण होतं आणि त्या वातावरणात खूप अशी मौजमस्ती करण्याचा एक आनंदच वेगळा असतो. त्यामुळे समुद्रामध्ये अफाट समुद्र, त्यामध्ये आपण पाण्यामध्ये लोळतोय, पाणी, त्या लाटा एक अप्रतिम. त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही अलिबाग बीचला गेलो तर अप्रतिम असं दृश्य होतं. निसर्गरम्य वातावरण, शांतता, एकदम असं निसर्गाचं वातावरण, समुद्राच्या लाटा, त्याचा आवाज. आणि त्याच ह्याच्यात मी माझ्या बायकोचं नाव आणि माझं नाव एक समुद्राच्या काठावरती म्हणजे रेतीवरती काढलं. त्यामुळे बघितलं की लाटांनी ते नाव पुसल्या जाते का, पण ते नाव पुसल्या जाते कारण त्या ठिकाणी खूप सारं असं पाणी येत राहते. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न धकलो. आणि रिटर्न आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी परत क्रूज लागली. क्रूजमध्ये आम्ही परत बसलो. क्रूजमध्ये बसल्यानंतर परत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला म्हणजे वापस येण्यासाठी मुंबईला. त्या क्रूजमध्ये आम्ही खालच्या म्हणजे लोअर साईडला म्हणजे खालच्या साईडला बसलेलो होतो. त्यामुळे आम्हाला सर्व समुद्रातलं जे दृश्य आहे ते बघण्यासाठी खूप आनंद होतो. कारण समुद्री जे पक्षी ते खूप सारे असे त्या जहाजाच्या म्हणजे त्या क्रूजच्या मागं येत होते आणि एकदम अप्रतिम असे पक्षी होते ते. मी त्याला खायला बिस्किट वगैरे टाकले, पण ते पक्षी हातावर सुद्धा येऊन बसत होते. तर माझे मित्र ते बघून खूप आनंदी झाले आणि फंटा वगैरे घेत होते. त्याच्यानंतर ते पक्षी मी परत म्हणजे त्यांची शूटिंग घेण्यात मला खूप आनंद होता. ते पक्षी एकदम असे खतरनाक पक्षी, एकदम सुंदर. आणि ते लाटा, त्या समुद्राच्या ज्या लाटा आहे त्या लाटांच्या भोवताली ते पक्षी नेहमी उडत असतात. आणि आपण जर त्यांना काही खायला टाकलं तर ते खायला पण आपल्या म्हणजे मागे पुढे न पाहता डायरेक्ट हातावरती सुद्धा येऊन बसतात आणि ते सर्व खाऊन घेतात. मुंबईला उतरल्यानंतर आम्ही बेस्ट पकडली. बेस्टमध्ये बसल्यानंतर आम्ही रिटर्न चालू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. तर त्या बेस्टमध्ये बसण्याचा माझा फर्स्ट टाईम होता, त्यामुळे आम्ही सेकंड फ्लोअरला बसलो होतो वरती. त्याच्यानंतर ती बस जी बेस्ट आहे ती धकली म्हणजे चालू झाली. त्याच्यानं मुंबईचा जो इंटरनल पोर्शन आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. मुंबईचं इंटरनल पोर्शन एकदम खतरनाक. आणि माझे मित्र जे ते सर्व आम्ही त्या ठिकाणी एन्जॉयमेंट करत होतो बेस्टमध्ये. आणि त्यानंतर आम्ही जे बघू शकता तुम्ही समोरचं जे दृश्य आहे मुंबईतला इंटरनल दृश्य आहे. त्यामुळं मुंबई खरंच स्वप्नाची जी सिटी ती आहे, ड्रीम सिटी ऑफ मुंबई.
मुंबईला एकदा तरी यावं माणसानं, मुंबई काय हे समजून घ्यावं. कारण मुंबईसारखं ठिकाण मला तरी नाही वाटत कुठे आहे, कारण मुंबई इज बेस्ट. त्यामुळं मुंबईसारखं ठिकाण हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी मुंबईला यावं. मुंबईला आल्यानंतर तिथून एन्जॉयमेंट करावी. मुंबई ही सर्वांची लाडकी मुंबई, आपल्या महाराष्ट्राची लाडकी मुंबई. त्या मुंबईमध्ये खूप सारं असं पाहण्यासारखं आहे, पण आम्हाला वेळ नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणून परत निघालो होतो. पण मुंबईचं जे इंटरनलमध्ये जे बघण्यासारखं, ज्या ठिकाणी पिक्चरच्या शूटिंग्स वगैरे होतात, त्या ठिकाणी आम्ही त्या एरियामधूनच जात होतो. तो जाता जाता आम्ही सर्व साईडला पण सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर हे जे समोरची बिल्डिंग आहे ही मला वाटते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग असेल कदाचित. त्याच्यानंतर आम्ही ती बघितली. म्हणजे बघितल्यानंतर असं खूप सारं बघितलं, कारण मला तरी नाव माहीत नाही, कारण माझं फर्स्ट टाईम होता. त्यामुळं या ठिकाणी जेवढं आहे तेवढंच बघितलं मी. आणि त्याच्यानंतर मित्रांनासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला बाकीचं एवढं तरी काही माहिती नव्हतं. पण जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण मलासुद्धा एवढी आयडिया नाही की मुंबईमध्ये कोणती बिल्डिंग कशाची आहे आणि काय. त्यामुळं माझं तुकलं नमस्कार मित्रांनो.